ओम स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे जीवनात तुमच्या उपयोगी येणारे संदेश प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर लवकर मिळतील. आणि स्वामी आज तुमच्यासाठी नवीन आशीर्वाद घेऊन येत आहे आणि नव्यान गोष्टी तुम्हाला स्वामी आज सांगणार आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा. तुम्हाला चमत्कार जाणवेल आणि तुम्ही नक्कीच भाग्यवंत ठराल. म्हणून आपण दररोज स्वामींना एकच प्रार्थना करायची आहे. तुझ्या शरण स्वामी मी आलो आहे. हे प्रभू, तुझ्या कृपा आशीर्वादाशिवाय माझे काहीच नाही आणि माझे जीवन व्यर्थ आहे. तूच मला जन्म दिलास आणि तूच मला या जीवनात योग्य मार्ग दाखवतोस. तुझ्या चरणी माझे मन, आत्मा आणि शरीर समर्पित करीत आहे. तुझ्या आशीर्वादाने मला बळ मिळव आणि प्रत्येक अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळव आणि माझ्या आयुष्यात जो काही दुःखाचा काळ आहे तो तुझ्या कृपेने संपव आणि तूच माझा आधार आहेस. तुझ्याशिवाय मला दुसरा कोणीही मार्गदर्शक नाही. मला सदैव तुझ्या योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा दे आणि माझ्या प्रत्येक कार्यात तुझा आशीर्वाद राहू दे. माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि प्रेम लाभू दे. हे प्रभू, तुझ्या विना मी काहीच नाही, म्हणून माझी सदैव तुझ्या चरणी भक्ती राहो. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. असं स्वामींना आपण प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला जे काही स्वामींनी दिलं आहे त्यासाठी स्वामींना धन्यवाद करायचे. स्वामी भक्तांनो, म्हणून या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. याने तुम्हाला चांगलाच अनुभव येईल. कर्तव्य केल्याने होणारा आनंद हा त्रिभुवनातील सर्व आनंदापेक्षा फार उच्च व दीर्घकाळ टिकणारा असतो, असे स्वामी म्हणत आहेत. आणि स्वामी तुम्हाला सांगत आहेत, समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा पूर्णतः लागत असतो. म्हणून जो व्यक्ती प्रत्येक गोष्ट समजून घेतो आणि त्यानुसार कार्य करतो, तो व्यक्ती जीवनामध्ये महान होत असतो. आणि जेव्हा तुम्हाला कोणीही समजून घेत नसेल तेव्हा शांत राहणेच अधिक चांगले असते. कारण वादविवाद चांगल्या गोष्टी बिघडवत असतात आणि वादविवाद आपण कोणासोबतही करू नये. आणि वादविवाद केल्याने भरपूर काही संकटे आपल्या जीवनात येतात. म्हणून जीवनात पर्याय हे वस्तूंसाठी असावेत, व्यक्तींसाठी अजिबात नाही. व्यक्तींसाठी तुम्ही अजिबात पर्याय कोणताही निवडू नका. कारण प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी मोल तुमच्या आयुष्यात राखत असते. म्हणून प्रत्येक माणसाला तुम्हाला जपायला शिकायला लागेल. आणि रात्र सकाळची वाट पाहत नाही आणि सुगंध हवामानाची कधीच वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या. कारण आयुष्य वेळेची वाट कधीच पाहत नाही. म्हणून आज तुमच्याकडे जे काय आहे त्यात तुम्ही सुखी, समाधानी आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करा. आणि जवळ धन असूनही मनात निराशा असेल तर त्या श्रीमंतीचा काही उपयोग नसतो. त्यापेक्षा आशेने जगणारा गरीब अधिक सुखी असतो. कारण त्याच्याजवळ जे आहे त्यामध्ये तो नक्कीच सुखी आणि समाधानी असतो. म्हणून मित्रांनो, वर्तन हा आरसा आहे ज्यामध्ये अहंकार आणि संस्कृती प्रतिबिंबित होत असते. म्हणून तुम्ही कसे वर्तन करता त्यानुसार लोक तुमची ओळख निर्माण करत असतात आणि तुम्हाला ओळखही देत असतात. आणि आपल्या जीवनात संकट ही त्रास देण्यासाठी नाही, तर आपल्याला लपवलेल्या क्षमतेची आठवण करून देण्यासाठी येत असतात. आणि बोलण्यापूर्वी नेहमी ऐकायला शिका आणि ऐकल्यानंतर समजून घ्यायला शिका. तरच तुम्ही जीवन चांगल्या प्रकारे जगू शकता आणि प्रत्येक व्यक्तीला तुम्ही मान सन्मान आयुष्यामध्ये देऊ शकता. म्हणून सत्य आणि स्वाभिमान आपल्याजवळ असेल तर आपल्याला कोणीही हरू शकत नाही. कारण आपण नेहमी चांगल्या मार्गाने चालत असतो आणि चांगल्या मार्गाने जीवन व्यतीत करत असतो. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत जगातील कोणत्याही गोष्टीसाठी घाबरायची गरज नाही. फक्त नियत साफ ठेवा. आयुष्यात कुठलीच अडचण तुम्हाला येणार नाही आणि अजिबात तुम्हाला जीवनामध्ये परमेश्वर कोणताही त्रास होऊही देणार नाही. म्हणून समर्थन असो किंवा विरोध विचारांचा असावा, व्यक्तीचा कधीच नसावा. आणि मनाला इतकं मजबूत बनवा, कुठल्याही व्यवहाराने मनाच्या शांतीचा भंग तुमचा अजिबात होणार नाही. आणि मनाचा शांतीचा भंग होत असल्यास तुम्ही नक्कीच चांगल्या गोष्टी आत्मसात करा आणि चांगल्या मार्गाला लागा. आणि दररोज तुम्ही सुख शांतीसाठी मेडिटेशन करा. आनंदी राहायचे असेल तर लोकांच्या गोष्टीवर कमी आणि आपल्या विचारांवर तुम्हाला जास्त लक्ष ठेवायला लागेल. तरच तुम्ही जीवनामध्ये भरपूर प्रगती करून पुढे जाऊ शकता आणि जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला संयम हा ठेवावाच लागेल. ज्या व्यक्तीकडे संयम असतो तो व्यक्ती जीवनामध्ये भरपूर काही मिळवून घेतो. आणि विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात गेला
तर तो जीवन संपवून टाकतो आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला की तो मोठमोठी नाती पूर्णपणे संपून टाकत असतो. म्हणून अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अधिक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहे. आणि हेच गुणकारी औषध नक्कीच आपण घेतलं पाहिजे. हे घेतलं तर मग आपण नक्कीच जीवनात चांगल्या मार्गाला लागू. मन मोकळा संवाद साधायचा असेल ना, तर प्रथम संशय आणि अविश्वासाच्या भिंती पाडायला हव्यात. या भिंती पाडल्यात तरच तुम्ही नव्या मार्गाला आणि चांगल्या मार्गाला लागू शकाल. आणि प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येते, पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल अजिबात कधीही करता येत नाही. ती कमवावी व मिळवावीच लागते आणि तरच ती मिळतही असते. म्हणून विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ असावे. दूषित पाणी स्वास्थ्य बिघडवते, तर दूषित विचार आपले आयुष्य पूर्णपणे बिघडून टाकत असते. म्हणून सोबत कितीही लोक असू द्या, पण शेवटी संघर्ष स्वतःलाच एकट्यालाच करावा लागतो. म्हणून आपल्याला मदत करायला कोणीच येत नाही. फक्त परमेश्वर आपल्या पाठीशी उभे असतात आणि स्वामी आपल्याला मदत करत असतात. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, फक्त स्वामींचा धावा घ्या. स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी तुमच्या पाठीशी असतील. म्हणून मित्रांनो, माणूस आनंदाने धावत नाही, तर आनंदाच्या संकल्पने मागे धावतो. विशिष्ट प्रकारचा आनंद मिळवायला हवा असा अट्टहासच खरं तर दुःखाचं कारण बनत असतो. म्हणून फक्त साठवत राहाल तर ते सडून जाईल आणि मनात वाटत राहाल तर नक्कीच ते वाढत जाईल. म्हणून आपल्याकडे जे ज्ञान आहे ते आपण कायमस्वरूपी वाटत राहिले पाहिजे. आणि सुगंधाशिवाय फुले, समाधानाशिवाय प्राप्ती आणि हेतूशिवाय कर्म आणि आनंदाशिवाय जीवन पूर्णपणे व्यर्थ आहे. म्हणून आपल्या जीवनाला नक्की सुगंध असायला हवा. सुगंध म्हणजे कसा की आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आपल्यासाठी चांगली जागा निर्माण करायची आहे. आणि जीवनामध्ये नेहमीच आपल्याला समाधान ठेवायचं आहे. आणि जीवनामध्ये हेतू असला तर आपण आपली कामगिरी चांगल्या पद्धतीने पार पाडू शकू. त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये हेतू हा असायलाच हवा. आणि आनंदाशिवाय तुमचं जीवन व्यर्थ होऊन जाईल. म्हणून आनंद हा तुमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे आणि तो आनंद मिळवूनच तुम्ही जीवनामध्ये समाधानी राहू शकता. म्हणून फक्त माणूस असणे पुरेसे नाही, तर माणसाच्या आत माणुसकी असणेही तेवढेच जास्त आवश्यक असते. आणि माणुसकी असली तर तो व्यक्ती चांगल्या पद्धतीने जीवन जगत असतो आणि चांगल्या पद्धतीने लोकांनाही सांभाळत असतो. म्हणून जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावेच लागतील. आणि एक खाचखळगे पार केल्यावर आपल्याला जीवनाकडून मोठा अनुभवही मिळू शकतो. म्हणून सर्वांना आनंदी ठेवण्यापेक्षा सर्वांसोबत आनंदी राहणे चांगले आहे. आणि सर्वांसोबत आनंदी राहिले की तुम्हाला जीवनातून भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळत असतात. आणि एका यशस्वी दिवसामागे संघर्षाची, त्यागाची अनेक वर्षे असतात. आणि ती वर्षे लढण्यासाठी आपल्याला स्वतःला संघर्ष करावा लागतो आणि स्वतःलाच लढ म्हणायला लागतं, तरच आपण लढू शकतो. म्हणून अंधारलेल्या मनातला काळोख जितका घनदाट, तितकाच त्याला भेदणारा आशेचा किरणही तीव्र प्रकाशमान असतो. म्हणून आपल्याला संकटकाळी स्वामी जेव्हा मदत करतील तेव्हा तुम्हाला हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेले वचन नसून चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वतःलाच घातलेला एक नियम आहे, जो तुमच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य खुलवत असतो आणि तुम्हाला जीवनामध्ये मदत करत असतो. म्हणून प्रत्येक गोष्टीत चांगले पाहण्यासाठी आपल्या मनाला प्रशिक्षित करा. आणि सकारात्मकता ही एक निवड आहे. आणि तुमचा जीवनाचा आनंद हा तुमच्या विचारांच्या गुणवत्तेवर पूर्णपणे अवलंबून असतो. आणि साखर अंधारात किंवा उजेडात खाल्ली तरी ते नेहमीच तोंड गोड करते. आणि त्याचप्रमाणे चांगले कर्म नकळत जरी केले तरी त्याचे फळ नेहमी गोड असते आणि ते चांगलेच आपल्याला मिळत असते. म्हणून वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद मिळत असतो. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा फक्त ठरवून जात असतो. आणि तो देखावा आपण अजिबात करायचा नाही. आपण अंतर्मनाने स्वामींची सेवा करायची आणि चांगलंच आपण करायचंय. म्हणून ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसे बरोबरीला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत पूर्णपणे ठेवत असतात. म्हणून मन हे असं पाखरू आहे ना, त्याला उडण्यासाठी पंखाची नाही तर मनसोक्त विचारांची गरज असते. म्हणून तुम्हाला जर मनसोक्त विचार तुमच्याजवळ ठेवायचे असतील तर तुमचं नियत आणि तुमचं मन हे तुम्हाला स्वच्छ ठेवायलाच लागेल, तरच तुम्ही ते करू शकता. आणि माणूसच माणसाचे औषध आहे. काही माणसांमुळे वेदना होतात तर काहींमुळे वेदना कमी होत असतात. म्हणून आपण कसं जगायचं आणि कसं वागायचं हे आपण स्वतः ठरवायचं असतं. प्रत्येक गोष्टीत चांगले पाहण्यासाठी आपल्या मनाला प्रशिक्षित करा. सकारात्मकता ही एक निवड आहे. तुमच्या जीवनाचा आनंद हा तुमच्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. जसे तुमचे विचार तसं तुमचं जीवन, असंच आपलं काहीतरी असतं आणि तेच आपण मिळवायचं असतं. म्हणून काही निकामी गोष्टी सोडून द्यायला शिका. कारण सगळ्यांचं धरून ठेवल्यात की चांगल्या गोष्टी जपून ठेवायला अडचणी होत असतात आणि आपण चांगल्या गोष्टी
पूर्णपणे जीवनातून विसरून जात असतो. म्हणून समाधानाने तोच हसू शकतो, तो दुसऱ्यांचे कधीच वाईट करीत नाही आणि चिंतितही नाही. आणि तोच चांगले झोपू शकतो, जो इतरांच्या चांगल्याचाच नेहमी विचार करतो. त्यासाठी चांगले विचार हे सर्वात स्वस्त व मोफत औषध आहे आणि तेच आपण मिळवलं पाहिजे. मित्रांनो, कौतुक ऐकून दिवस चांगला जातो, पण टीका ऐकून आयुष्य आपलं पूर्णपणे घडत असतो. आणि हिशोब आयुष्यामध्ये कर्माचा ठेवावा, कमाईचा नाही. पण माणूस मात्र नेमकं उलटं करतो, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे, हसत खेळत जगायचं असतं. मोडलेल्या मनाला आवरून वर्तमानाला पूर्णपणे आपण सावरायचं असतं. आणि जे पेरलं जातं तेच उगवतं. मग ते पीक असो वा कर्म, तुम्ही जसे पेराल तसेच नेमके उमगणार आहे. म्हणून ऐशाराम हा जीवनाचा गंज आहे आणि प्रतिभेचे मरण आहे आणि सर्व शक्तींचा तो ऱ्यास आहे. म्हणून ऐशाराम करू नका, मेहनत करा आणि जिकरीने पुढे जा. वय आपल्या ताकदीला कमी करू शकते, पण आपल्या धैर्याला नाही. म्हणून आपलं धैर्य आयुष्यामध्ये खूप मोठं ठेवायचं आहे. बुद्धिमत्ता आणि सातत्य यामुळेच कीर्ती आणि सद्भावना आपल्याला लाभत असते. आणि अपशब्द कधी कुणावर वापरू नका. अपशब्द ही एक अशी ठिणगी आहे जी थेट मनाला जाळून टाकते आणि पूर्णपणे नष्ट करून टाकते. म्हणून स्वामी सांगतात, पराभवाचा स्वीकार कर, तोच तुला तुझी खरी ओळख नक्कीच पटवून देणार आहे. आणि सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्काराचा अभिमान आपल्याला असायला हवा. आणि पूर्णपणे ईश्वराला समर्पित व्हा, तो तुम्हाला सर्व पापातून नक्की मुक्त करेल. आणि सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारांचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. आपल्यावर संस्कार चांगले असले तर आपण चांगलं जीवन नक्कीच जगू शकू. आणि शक्य आणि अशक्य याच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असतं, हे तुम्ही लक्ष घेतलं पाहिजे. म्हणून आपला दृढ निश्चय आणि आपल्यामधील आत्मविश्वासच आपल्याला जीवनामध्ये प्रगती करायला भाग पाडत असतो आणि जीवनामध्ये पुढे घेऊन जात असतो. म्हणून धावण्याला शर्यत म्हणतात आणि देव आपल्यासोबत चालायला उन्नती असं म्हणत असतात. म्हणून माणूस केव्हाही जिंकू शकतो, फक्त मनगट कोणाकडे घाण नसावं हे मात्र निश्चित. आणि कोणावर भरोसा ठेवू नये आणि कोणावर तुम्ही अवलंबूनही राहू नका, नाहीतर मग तुमची नक्कीच गफलत होणार आहे. आणि वेदना कधीच कमी होत नाहीत, पण त्या सहन करायची सवय मात्र आपल्याला होऊन जात असते. आणि आरोग्य सुधारण्यासाठी औषध नाही, मनशांती, हास्य आणि प्रेम आवश्यक असतं. म्हणून परमेश्वराला कळत नाही अशी कुठलीच गोष्ट नाही. हा सगळ्यात मोठा संस्कार पालकांनी मुलांवर करायला पाहिजे. आणि परमेश्वरावर आपण नितांत आणि निर्मळ भक्ती केली पाहिजे आणि त्यांच्यावरच आपण पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. प्रार्थना आणि विश्वास या दोन्ही गोष्टी अदृश्य असतात, पण या दोन्ही गोष्टी अशक्यासही शक्य पूर्णपणे करत असतात. म्हणून जग बदलायला वेळ लागतो, पण आपली माणसं बदलायला क्षण देखील पुरेसा असतो. म्हणून श्रेष्ठ जीवनाचा आधार सुयोग्य विचार होय. आणि दुःखात देवाला आठवण्याचा हक्क त्यांनाच असतो ज्यांनी सुखात त्यांचे आभार मानलेले असतात. म्हणून आपण जेव्हा सुखात असतो तेव्हा स्वामींना नक्कीच तुम्ही आभार माना. स्वामी, तुम्ही जे काही दिलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार आणि मनापासून धन्यवाद असं तुम्ही नक्कीच स्वामींना म्हणा. आणि आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो, तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक तुम्ही चमकणार आहात. आणि पाऊस आणि आठवण या दोघांचं घट्ट नातं आहे. फरक फक्त एवढाच आहे की पाऊस शरीराला भिजवतो तर आठवण मनाला भिजवत असते. आणि जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान करत असतं आणि पूर्णपणे तुम्हाला पुढे घेऊन जात असतं. म्हणून हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा. जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा. म्हणून आपल्या आयुष्यात आपल्यावर कितीही संकटे आली तरी थंड राहायला शिका, कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटाला मात देतो तोच खरा हिरा असतो, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि श्रोतांनी गाभाऱ्यातील तर सेवेने अंतकरणातील परमेश्वर हा प्रसन्न होत असतो. म्हणून तुम्ही मेहनत नक्कीच आयुष्यामध्ये करायची आहे आणि फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. जगामध्ये कोणीही परिपूर्ण नसतं, हे एकदा मान्य केलं की चूक स्वीकारणं सोपं होऊन जात असतं. आणि आपला प्रत्येक प्रयत्न आपल्या आत एक नवीन आशा आणि उत्साह निर्माण करत असतो. म्हणून नात्याचं रोपटं जगवण्यासाठी आपलेपणाचा ओलावा पूर्णपणे आपल्याला पुरेसा असतो. आणि जिव्हाळ्याचं नातं त्यांच्याशी जुळतं ज्यांच्याशी मागच्या जन्मीचे काही आपले ऋणानुबंध असतात. नाहीतर या विशाल विश्वात कामाशिवाय कोण कोणाला ओळखत दाखवतं. म्हणून आपलं आणि स्वामींचं नातं देखील पूर्वजन्मीचं आहे आणि त्यांची ऋणानुबंध आपल्याशी जुळलेले आहेत. म्हणून आपल्याला स्वामी भक्तीत राहण्यासाठी प्रेरणा मिळाली आणि स्वामींची भक्ती करण्यासाठी आपल्याला मौका मिळाला आहे. म्हणून मस्करी करणं
आणि मन दुखावणं यात फरक असतो. याची काही लोकांना वेळ जाणीव करून देणं गरजेचं असतं. म्हणून तुम्ही आयुष्यात नक्कीच प्रत्येक व्यक्तीचं मन दुखावू नका. प्रत्येकाशी प्रेमाने बोला आणि प्रेमानं आपलं आयुष्य चालत राहू द्या. प्रामाणिकपणा ही अत्यंत एक महाग गोष्ट आहे. सगळ्यांच्याच ती परवडत नाही. म्हणून प्रामाणिकपणा कोठे असावा आणि कोठे नसावा हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. आणि मित्रांनो, खोटेपणा आणि मोठेपणा माणसाचा घात पूर्णपणे करत असतो. म्हणून चांगल्या रस्त्यावर गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तींना जीवनामध्ये विरोधक हे भेटतातच आणि त्यांना आपल्याला सामोरे जावंच लागणार आहे. म्हणून तुमचा एक दोष तुमच्यातल्या 1000 चांगल्या गुणांना नष्ट करू शकतो. म्हणून तुमच्यातला दोष पूर्णपणे काढून टाका आणि चांगले गुण फक्त तुम्ही आत्मसात करायला शिका. राग आल्यावर शांत राहावं, चूक झाल्यावर नमतं घ्यावं, दुःख झाल्यास रडून घ्यावं, सुख मात्र सर्वांना वाटावं असंच आपण राहिलं पाहिजे. आणि प्रेमळ व सत्य बोलण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही हे लक्षात घ्या. कोणतंही दुःख पचवण्यासाठी ते आधी भोगावं लागतं. इथे चंद्राला सुद्धा पौर्णिमेच्या आधी अमावस्येची झगडावं लागतं हे मात्र निश्चित. म्हणून मित्रांनो, सकारात्मक विचार फुलासारखा असतो. त्याचा सुगंध संपूर्ण आयुष्याला सुगंधित करून टाकत असतो आणि धडपडीनंतर मिळालेली विश्रांती ते खूप सुखकर असते. म्हणून तुम्ही जेवढी जास्त मेहनत कराल आणि जेवढे जास्त कष्ट कराल आणि तुम्हाला आताच कष्ट करायचे नंतर कष्ट करायची गरज नाही हे जर विचार करून चाललात तर मग तुम्हाला पुढे जी शांती मिळेल ती तुमच्यासाठी खूप सुखकारक ठरणार आहे. आणि हरलात तरी चालेल, पण खेळ खेळणारा जिंकणाऱ्या घाम फुटला पाहिजे असं आपल्याला खेळलं पाहिजे. म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण फक्त चांगले विचार आणि चांगल्या आचारांनी जीवन चांगलं समृद्ध बनवू शकतो. सत्य कोणाच्याही मर्जीनुसार बदलत नाही हे लक्षात घ्या. आंबा मिळाल्यावर त्यातली कोय आणि संधी मिळाल्यावर आपली सोय पाहायची नसते हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि एकत्र येणे ही सुरुवात आहे आणि एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आहे. आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजे आपले यश आहे आणि हे यश आपल्याला मिळवायचेच आहे. फक्त 8 तास धरून आपण जीवनामध्ये चाललं पाहिजे. धन्य धन्य आपल्या सावलीची साथ, दिनरात जशी दिव्याची वात. आणि अशीच आपली सावली आपली साथ देत असते. तसेच स्वामी समर्थ जीवनामध्ये आपल्याला नक्कीच साथ देत असतात. ज्यांची वेळ वाईट आहे ना, त्यांची साथ कधीच सोडू नका. परंतु ज्यांची नियत खराब आहे त्यांच्या सावलीला सुद्धा तुम्ही जवळ करू नका हे लक्षात घ्या. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी मात्र नक्कीच बदलू शकता. आणि तुमच्या सवयी तुमचे भविष्य नक्कीच बदलू शकते. म्हणून मित्रांनो, देव कधीच कोणाचं वाईट करू इच्छित नाही, पण कर्माची फळं दिल्याशिवाय तो देव राहतही नाही. म्हणून मोह नसावा संपत्तीचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का आपली असेना, ती फक्त त्यात घास असावा आपला समाधानाचा आणि सुखाचा. तोच घास आपल्याला नक्कीच खायचा आहे. म्हणून सुख वेचीन म्हणण्याआधी घन दुःखांचा गहिवरतो आणि दुःख सावरू जाता कवड असा सुखाचा येतो. म्हणून तुम्ही जेव्हा दुःख तुमच्यावरून निघून जाईल तेव्हा तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल आणि जेव्हा जेव्हा सुख तुमचं निघून जाईल तेव्हा दुःखाची प्राप्ती होईल. म्हणून हे जीवन असंच चालणार आहे आणि याच मार्गाने याला चालू द्यायचं आहे आणि असंच जीवन जगायचं आहे. म्हणून सुखाचा कोणता क्षण चिरंजीव नसतो, फक्त आठवणींच्या राज्यातच त्याला अमरत्व प्राप्त होत असतं. आणि दयाळूपणा अशी भाषा आहे ना, ज्याला आंधळा पाहू शकतो आणि बहिराई ऐकू शकतो. म्हणून तुम्ही दयाळूपणा नक्कीच दाखवायला हवा. जेवढे जास्त दयाळूपणा दाखवाल तेवढे जास्त तुम्ही समृद्धी पाल हे मात्र निश्चित. आणि शब्दांनाही मिस कॉल देता आला असता तर बंद पडलेलं चाललेलं संवाद पुन्हा सुरू करता आले असते. म्हणून आपण आता संवाद कमी झालेत आणि मोबाईलवर जास्त आपण बघायला बघतो. म्हणून नाती ही हातामध्ये पकडलेल्या वाळूसारखी असतात. जास्त बंधने लादल्याने ती पूर्णपणे आपल्या हातून निसटून जात असतात आणि आपल्याला सापडत नसतात. म्हणून महत्त्व असतं ते फक्त गरजेला आणि वेळेला. म्हणूनच तर एरवी हाकलला जाणारा कावळा असतो ना, त्याला 10व्याला बोलवला जात असतो. म्हणून लोक फक्त गरजेपुरता बघतात, तसं बघायचं नाही. तर आपण पूर्णत्व विचार करायचा आहे आणि आपल्या मनामध्ये काहीच पाप ठेवायचं नाही. मन शांतीचे कारण, सर्व दुःखाचे हरण, जड जीवाया तारण, भगवंता तुझे नामस्मरण. म्हणून आपण भगवंताचे नामस्मरण असेच करायचे आणि जीवनामध्ये वाद टाळावा, संवाद नाही. कारण संवाद टाळला की गैरसमज वाढतात आणि जे नव्या वादाला पूर्णपणे जन्म देत असतात. म्हणून समाधान, सहनशीलता आणि संयम असणारी व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकते आणि कुठल्याही थरावर नक्कीच जाऊ शकते. म्हणून प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण आपण हे विसरतो की त्याच्यासाठी आपणही समोरचाच माणूस आहे. म्हणून प्रत्येकाशी बोलताना
आपण स्वतः आपल्याला बोलतोय आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला बोलतोय असं आपण नक्कीच ठरवलं पाहिजे. आणि जपता शब्दांचे मोल आयुष्य होईल तुमचे अनमोल. म्हणून शब्दांचे मोल ज्याला जपता आले तोच व्यक्ती जीवनामध्ये चांगला होऊ शकतो. आणि शब्द जपून वापरले तर त्याच्या जीवनात नक्कीच त्याला त्रास होणार नाही आणि सुखाचे दिवस त्याला नक्कीच येतील. म्हणून राग आणि द्वेष यापासून दूर राहणारा मनुष्य आदर्श बनत असतो. आणि एकमेकांसाठी जाणीवपूर्वक केलेले छोटे मोठे त्याग नात्यातील रेशीमगाठी अधिक घट्ट करत असतात. म्हणून प्रत्येकासाठी त्याग करायला शिका. आणि मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नशिबात पांडवासारखा वनवास असेल तर श्रीकृष्णाचा अनमोल सहवासही तुम्हाला लाभणार आहे. म्हणून दुःख आले तर घाबरू नका, तुम्हाला सुखही लवकर देणार आहे. पण त्यासाठी फक्त प्रयत्न करत राहा. प्रयत्नांती परमेश्वर. आणि अज्ञात भीतीमुळे स्वतःला मागे राहू देऊ नका. सर्वोत्तम संधी अनेकदा अनिश्चिततेच्या दुसऱ्या बाजूला असते. म्हणून आपण सर्वोत्तम संधी शोधायची आहे. आणि मित्रांनो, फक्त स्वामी समर्थांशी मैत्री करायची आहे. आणि तुमचे जेवढे काही प्रॉब्लेम्स असतील आणि तुमच्या जीवनामध्ये संकटे असतील ते फक्त तुम्ही स्वामींना सांगत चला. सर्व काही दूर होईल आणि तुम्हाला नक्कीच सुख लाभेल. कारण स्वामी प्रत्येकाचे दुःख दूर करण्यासाठी या पृथ्वी तलावर आले आहेत. म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच बाजूला असलेली घंटी दाबा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.